इकडे घाटकोपरच्या गौसिया चाळ परिसरातील पहाटे 3:48च्या सुमारास दरड कोसळली आणि या दुर्घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। आणखी लोक अडकल्याचीही शक्यता वर्तवली जाते। घटनास्थळी एनडीआरएफची टीम, अग्निशमन दल दाखल झालेलं आहे। मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवरती सुरू आहे। 3 घरांवरती दरड कोसळली होती। महापौर ऋतू तावडेंनी सुद्धा घटनास्थळाची पाहणी केली आणि मृतांच्या कुटुंबियांना 3 लाखांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। पण ही दृश्य आपण पाहतोय, भयावह अशी दृश्य आहे। दरड कोसळली आहे, ज्याखाली 6 जणांचा मृत्यू झालाय। अजूनही काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते आहे। अगदी युद्ध पातळीवरती सगळ्यांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे। आपले प्रतिनिधी ऋतिक गणकवार आपल्या सोबत जोडले गेले आहेत। ऋतिक, ताजी अपडेट सांगाल? आपण बघतोय की सुरुवातीला पालिका प्रशासनाने 2 मृत्यू हे डिक्लेअर केलेले होते आणि त्याच्यानंतर आता 4 मृतदेह जे आहेत ते नुकतेच बाहेर काढण्यात आलेले आहे। एनडीआरएफची टीम सकाळी 5 वाजल्यापासून या युद्धपातळीवरती बचाव कार्य करताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र मोठ्या प्रमाणात जे मोठे दगडगोटे असतील किंवा ढिगारा असेल तो थेट घरांवरती पडलेला आहे आणि कुटुंब या ढिगाऱ्याखाली दबल्याची माहिती मिळते। एकंदरीत आपण बघतोय की सुरुवातीला सांगितलं जात होतं की 6 जण या ढिगाऱ्याखाली अद्यापपर्यंत खाली असल्याची माहिती आहे। मात्र आता 4 जणांना त्यापैकी बाहेर काढण्यात आलेलं आहे। सर्व मृत अवस्थेत आढळल्याची माहिती आहे। एकंदरीत आता त्या सर्वांना आता इथून रुग्णालयाकडे दाखल करण्यात येत आहे। सर्व जे 4 मृतदेह आता बाहेर काढण्यात आलेले असून आणखी लोक या आतमध्ये असण्याची शक्यता वर्तवली जाते। आपण बघितलं तर विक्टिम कॅमेरा म्हणून एक यंत्र आहे। यंत्राच्या माध्यमातून ही सगळी शोध मोहीम सुरू आहे। मोठ्या प्रमाणात जे दगड फोडण्याचं काम देखील सुरू आहे, कारण की दरडीसोबत आपण बघितलं तर मोठमोठे दगड देखील खाली आलेले होते, ते थेट घरावरती पडलेले आहेत। त्यामध्ये चिमुकली असतील, अबालवृद्ध असतील, सर्वच या दरडीखाली आपण बघितलं तर दबले गेलेले आहेत। अनेकांचे कुटुंब आणि आपण बघितलं तर आता डोंगराच्या पायथ्याशी मोठा आक्रोश या ठिकाणी नातेवाईकांचा सुरू आहे। त्यापैकी आपण बघितलं तर 6 जणांचा मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं असून अद्याप देखील बचाव कार्य सुरू आहे। ते किती तास चालू असेल हे सांगता येत नाही। मात्र आपण बघितलं तर अनेक लोक जे अद्यापही ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि त्यांना आता बाहेर काढलं जाते। धन्यवाद ऋतिक, सविस्तर माहिती आपण दिली आहे। अगदी ताजी अपडेट आपण पाहतोय की अजून सुद्धा अनेक जण दबलेले आहेत। अजूनही त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहे आणि एका यंत्राच्या माध्यमातून किती जण दबलेले आहे, कशी परिस्थिती आहे हे सगळं पाहिलं जात आहे। एका चाळीच्या मागे डोंगर होता, त्या डोंगराचा भाग कोसळलाय। मोठमोठे दगड या ठिकाणी कोसळलेले आहेत आणि म्हणून ही जीवितहानी झालेली आहे। चिंचोळ्या अशा रस्ते आहेत आणि याच रस्त्यांमध्ये या सगळ्या वस्त्या उभारण्यात आलेल्या आहेत। अगदी पत्र्यांची ही सगळी घरं आहेत, म्हणून ती अनधिकृत आहेत अशा पद्धतीची ही माहिती मिळाली आहे।